सासूबाई मारणार मी आता तुम्हाला. हॅलो मिनी. हो अगं माझ्या सासूला शंका आली माझी. पहिले तिलाच ठेचते अशी. नंतर पिंटूचं बघू मागलं. पहिले हिलाच ठेचते. आजच ठेचते घरात कोण नाही. ठेव फोन. सासूबाई मारणार मी आता तुम्हाला. भैया आम्हाला मारू नको. भैया आम्हाला मारू नको. आम्हाला मारू नको. आम्हाला मारू नको. फ्लॅशबॅक. अगो आमच्याकडे मोठा चाकूच नाहीये. कशी काय कापणार मी मान या छोट्या चाकूने त्याची. हो मान बघितली का किती मोठी आहे त्याची. जाड आहे अशी. छोट्या चाकूने कशी मान कापली जाणार. अगो भैया. अगो भैया ही. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. हो ना. आणि एक तर धार पण नाहीये तो या चाकूला. मी काय करते पहिले बाजारात जाऊन ना धार लावून आणते या चाकूला चांगली. मगच कापते त्याच्याशी मान करा करा. अगो बाई सुन बाई काय चुकलं बाई आमचं. तू मान कापायला निघालीस की बाई चाकू ना आमच्या पिंटूची. बया हात जोडते ग सुन बाई. माझ्या पिंटूला नको ग मारू. वाटल्यास आमची सगळी इष्टेत घे बया. पिंटूला नको ग मारूस. अहो सासूबाई काय बोलताय तुम्ही हे. बया आम्ही माझ्या ह्या कानानं ऐकलं या. तू चाकून माझ्या पिंटूची मान कापायची म्हणत होतीस बया. आम्ही ऐकले कानानं. तू म्हणत होतीस बया लय मोठी मान आहे या चाकून कापल का. ऐकले बया मी सगळं. अहो सासूबाई काल गावावरून फणस आणलंय ना तुम्ही. मी तो फणस कापायबद्दल बोलत होते हो. त्या फणसाच्या मानेबद्दल बोलत होते. जाड आहे ना त्या फणसाची मान. चाकूला धार नाहीये. छोटे चाकू आहेत आपल्या घरात. म्हणून ते विचारत होते मी माझ्या मैत्रिणीला की कशी कापू एवढ्या चाकूने त्या फणसाची मान. माझं नाही बया तुझ्यावरती विश्वास. तुझ्या मनात काहीतरी शिजते बया. तू पिंटूला मारणार आहेस बया माझ्या. बघ बया बघ तू ह्यो निळा डरम बाहेर काढलायस. मी म्हणलं होतं तसं तू मारणार आहेस बया माझ्या पिंटूला. मी टीव्हीत बघितलंय बया बायका अशाच आपल्या नवऱ्याला मारती. त्या नसल्या या निळ्या डरमात भरून ठेवती त्या. तू पण माझ्या पिंटूला बया या निळ्या डरमात भरणार आहेस. अहो सासूबाई तांदूळ आहेत का नाही या ड्रमात. या तांदळाला आई लागली की नाही आपल्याला साफ करायचे का नाही म्हणून बाहेर काढलाय हा ड्रम. आणि साईज बघितल्या का आमच्या यांची. बसतील का तरी ते या ड्रमात. हा ड्रम केवढा ते तेवढे त्यांची साईज केवढी काही तुमचं. बघ बया बघ माप पण घेऊन ठेवलेस तू माझ्या पिंटूचं की पिंटू या निळ्या डरमात बसतोय का नाही. मला 101% गॅरंटी आहे की तू पिंटूला मारणार या निळ्या डरमात भरणार आहेस बया. काय बाई. अहो आई. अहो ऐका ना. आपण खूप दिवस झालं बाहेर गेलेलो नाहीये. आपण लोहगडावरती जाऊया ना फिरायला. हो तिथे असे उंच कडे आहेत. तिथे जाऊन आपण मस्त सेल्फी काढूयात. हो कड्यावरून व्ह्यू खूप छान दिसतो. उंच उंच जाऊयात ना हो आपण प्लीज. बघ बया बघ आता तू त्या लोहगडावरती घेऊन जाणार पिंट्याला आणि ढकलून देणार कड्यावरनं त्या पोरगी सारखं. ऐकले मी आता तू पिंट्याला म्हणत होतीस फोनवरनं आपण लोहगडावरती जाऊया. त्या कड्यावरती जाऊन सेल्फी बिल्फी काढूया. तू बया ढकलून देणार माझ्या पिंट्याला लोहगडावरती नेऊन. अहो आई त्या टीव्हीवरच्या बातम्या बघून काही उगाच नका बोलू. मी कशाला ढकलून देईन यांना लोहगडावरून. मी कशाला मारीन यांना. हॅलो हा चांगलं जालीम औषध आहे ना. एकदाच घातलं मरेल ना तू. हा हळूच घालते बर का. चपातीत घालून देते त्याला कोणाला काही कळणार नाही. हा एका झटक्यात मरेल ना. अगं बघ बया बघ ती बघ तू औषध आणलेस पिंट्याला मारायला. आता तू औषध देऊन मारणार आहेस वाटतं माझ्या पिंट्याला. का माग लागलेस माझ्या पिंट्याच्या. काय बिघडले त्यानं तुझं. कसलं औषध आई. मी ऐकले बया तुला फोनवर बोलताना. तू आत्ता म्हणत होतीस कुणाला तरी जालीम औषध आहे म्हणून. मरल त्यो चपातीत घालून मारते म्हणून. सगळी काळजी घेते म्हणून. तू औषध देऊन मारणार आहेस बया माझ्या पिंट्याला. अहो आई उंदीर येते की नाही किचन मध्ये त्याच्यासाठी आणलंय हे औषध. किचन मध्ये येऊन तो चपातीच खातोय की नाही म्हणून मी म्हंटल चपातीत घालून देते हे औषध म्हणजे उंदराला कळणार नाही असं बोलत होती मी. नाही बया नाही तुझ्या डोक्यात नक्की काहीतरी शिजत या. हो आई चांगला मोठा वरुट आहे यानेच अशी ठेचते. अगं बया वरुटा घालणार रे ही बाई माझ्या पिंटूच्या डोक्यात. बया वरुट्यानं ठेचणार वाटतं माझ्या पिंटूला. हो मी माझी काळजी घेते. मला काही सुद्धा होऊन देत नाही.
हो खूप चांगला आहे, मोठा आहे वरुटा, एका झटक्यातच काम होईल. अगं बया वरुट्यानं मारणार आहेस माझ्या तू पिंटूला, मी ऐकलंय बया तू आता पुन्हा तरी सांगत होतीस का माझ्या पिंटूला मारणार आहेस बया तू. काय झालंय आई तुम्हाला? मी ऐकले बाई स्वतःच्या ह्या कानानं तू फोनवरनं सांगत होतीस कुणाला तरी वरुट्याने तेच ते चांगलं म्हणून माझी काळजी घेते, मला काही होऊन देत नाही. का मारणार आहेस बया तू माझ्या पिंटूला? अहो आई, मिरचीच्या ठेच्याबद्दल बोलत होते मी. मिरचीचा ठेचा बनवायचा आहे ना आपल्याला, ते बोलत होते मी चांगलं की ठेचून असा बनवते ठेचा म्हणून. आणि आई मला सांगत होते ठेचा बनवताना बोटाला वगैरे लागेल, म्हणून मी म्हणत होते की मी माझी काळजी घेते, माझं काही होऊन देत नाही म्हणून. हॅलो मिनी, हो अगं माझ्या सासूला शंका आहे माझी. पहिली तिलाच ठेचते अशी, नंतर पिंटूचं बघू मागणं, पहिली हिलाच ठेचते. आजच ठेचते, घरात कोण नाही. ठेव फोन. बाय बाय, टाटा. सासूबाई मारणार मी आता तुम्हाला. नाही काही नाही, सपन वाटत. स्वामी वाचवलं तो, तुम्ही वाचवलं, असंच आशीर्वाद ठेवा हो स्वामी.